तिकडे शीतल तेजवानीच्या घरी पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे। पिंपरीमधील माहेरच्या घरी पुणे पोलिसांकडून तपास करण्यात आला। माहेरच्या घरी महत्त्वाचे पुरावे हाती लागणार का याकडे आता लक्ष आहे। दुसरीकडे शीतल तेजवानीचे वकील तिच्या घरी पुण्यामध्ये पोहोचलेत। शीतल तेजवानीला घेऊन पोलीस पुण्यामध्ये आता चौकशी करणार आहे। तर या दोन महत्त्वाच्या अपडेट समोर येत आहेत शीतल तेजवानी बाबतीत। शीतल तेजवानी हिच्या माहेरच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। पुणे पोलिसांकडून त्या ठिकाणी तपास केला जातोय। तर तिकडे महत्त्वाचे काही पुरावे सापडतात का याकडे लक्ष आहे। दुसरीकडे शीतल तेजवानीचे वकील हे तिच्या पुण्यातल्या घरी पोहोचलेले आहेत। शीतल तेजवानी हिला काल अटक करण्यात आलेली होती। परवा अटक झाल्यानंतर आता शीतल तेजवानीची चौकशी सुरू आहे आणि या दरम्यान पोलिसांकडून काही पुरावे जमवण्याचं काम सुरू आहे आणि अशातच तिच्या माहेरच्या घरी काही महत्त्वाचे पुरावे सापडतात का या दृष्टीने पोलिसांनी त्या ठिकाणी झाडाझडती घेतलेली आहे। तर तिकडे शीतल तेजवानी हिचे वकील तिच्या पुण्यातल्या घरामध्ये पोहोचलेले आहेत। मुंबई इथल्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ही मुख्य आरोपी आहे। शीतल तेजवानीला परवा अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता शीतल तेजवानी हिच्या बाबतीत तपास सुरू आहे। काही ठिकाणी तिच्या घरामध्ये झाडाझडती घेतली जाते आणि अशातच तिच्या माहेरच्या घरी पोलीस आज तपासासाठी पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली। तर तिकडे दुसरीकडे शीतल तेजवानी हिचे वकील ती पुण्यामध्ये राहत असलेल्या घरी दाखल झालेले आहेत। भारत पवार यांच्याशी संबंधित मुंबई इथल्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ही मुख्य आरोपी आणि याचविषयी आपण अधिक अपडेट्स घेऊया। पुण्यातनं प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर तुषार झरेकर सुद्धा पुण्यातनं आपल्याबरोबर आहेत। सगळ्यात आधी आपण ज्ञानेश्वर तुमच्याकडे येतोय। शीतल तेजवानी हिच्या अटकेनंतर आता पोलिसांकडून ठिकठिकाणी तपास केला जातोय, झाडाझडती घेतली जाते। दुसरीकडे पुण्यामध्ये तिच्या घरी वकील सुद्धा पोहोचलेले, काय तिथनं अपडेट समोर येत आहे? शीतल तेजवानीला घेऊन या ठिकाणी पोहोचलेला आहे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्याच्यासोबत हा सगळा जो लवाजमा आहे तो या ठिकाणी शीतल तेजवानीच्या हाऊस सर्चसाठी जी आतमध्ये गाडी पोलिसांची गेली आहे याच गाडीमध्ये शीतल तेजवानी बसलेली आहे आणि तिला घेऊन पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। गेटवर जर आपण बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दिसतोय। शीतल तेजवानीचं कोरेगाव पार्क परिसरातलं हे घर आहे आणि याच कोरेगाव पार्क परिसरात शीतल तेजवानीच्या घराबाहेर हाऊस सर्च जे आहे ते घेण्यासाठी एक टीम आतमध्ये गेलेली असताना मोठा देखील बंदोबस्त पोलिसांचा आपल्याला या ठिकाणी दिसतो। ही थेट दृश्य जी आपण आता दाखवतोय ही तीच दृश्य आहेत ज्यावेळी शीतल तेजवानीला पोलिसांचं ईओडब्ल्यूचं पथक घेऊन कोरेगाव पार्कातल्या तिच्या या राहत्या घरी पोहोचलेलं आहे। ज्या वेगवेगळ्या आरोपांखाली तिला अटक करण्यात आलेला आहे या सगळ्या संबंधानं काही पुरावे मिळतात का, तिच्या घरात झाडाझडतीच्या दरम्यान काही माहिती मिळते का, जे डिजिटल इक्विपमेंट्स आहेत त्याचा जो ताबा आहे तो पोलिसांना घ्यायचा, त्याचा सर्च पोलिसांना घ्यायचा आहे आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या तपासाच्या कामी शीतल तेजवानी हिला पोलिसांचं पथक घेऊन कोरेगाव पार्क मध्ये जे घर आहे लेन नंबर 7 मध्ये इथे शीतल तेजवानीला बरोबर आहे। शीतल तेजवानी हिच्या पुण्यातल्या घरी पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात। तिच्या समोर आता ही सगळा तपास होणार आहे। दुसरीकडे पिंपरी चिंचवड मध्ये जाऊया आपण। आपल्यासोबत तुषार झरेकर तुषारकडनं अपडेट। तुषार, माहेरच्या घरी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुणे पोलिसांची झाडाझडती सुरू आहे। महत्वाचे पुरावे खरं तर हाती लागण्याची शक्यता आहे। शीतल तेजवानीचं हेच ते पिंपरी चिंचवड मधील माहेरचं घर आहे आणि याच ठिकाणी शीतल तेजवानी आणि त्यांची जी कुटुंबीय आहे ते या ठिकाणी राहत होते आणि या ठिकाणी आता महत्वाचे कागदपत्र मिळवण्यासाठी पुणे पोलिसांची जी टीम आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। आता ती खरं तर तपास करताना एकंदरीत पाहायला मिळतात। ज्यावेळेस काल पोलीस कोठडी मिळवण्यासाठी ज्यावेळेस पोलिसांनी कोर्टामध्ये प्रयत्न केले त्यावेळेस त्यांनी काही कागदपत्र मिळवायचे असं खरं तर त्यामध्ये म्हटलं होतं। त्यामध्ये कुलमुखत्यार पत्र असेल, मुदत असेल, 300 कोटींपेक्षा अधिकचं जे रक्कम आहे ती हस्तगत करायची अशी काही माहिती खरं तर पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये दिली होती आणि त्या अनुषंगाने ही जी चौकशी होताना एकंदरीत दिसती आणि या चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अगदी तुषार आणि ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।